जालन्यातील 3 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरण अवघ्या 22 दिवसात या प्रकरणाची चार्जशीट दाखल झाली। नराधमाला 57 दिवसात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। चॉकलेटचा आमिष दाखवून खरं तर चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता। शहरात 10 जून 2026 रोजी एका 3 वर्षीय मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून नराधम दुचाकीवर घेऊन गेला होता। या प्रकरणी सदर बाजार पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत 22 दिवसात चार्जशीट दाखल केली, तर 57 दिवसात आरोपी नराधमास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। याच्यामध्ये एक माणूस आपले मोटरसायकलवर एक पीडित मुलगी ज्याची वय 3 वर्ष होती त्याला घेऊन गेला होता आणि त्याच्या सोबत कुछ गैरकृत्य केले होते। त्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। तब्बल 57 दिवसांमध्ये माननीय सेशन कोर्टाने या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन देताना वेळी आजन्म कारावासाची शिक्षा या आरोपीला दिली आहे।